नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT बद्दल आली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT 2025 प्रसिद्धी निवेदन। शासन शुद्धीपत्र क्रमांक संकीर्ण 2022 प्रसिद्धी क्रमांक 106 TNT 1 दिनांक 2/5/2025 अन्वये, तसेच या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन दिनांक 3/5/2025 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांकापासून कमान 1 महिना कालावधी सादर करणे अनिवार्य आहे। विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे कळविण्यात आले होते। तसेच उपरोक्तप्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे किंवा हस्तपोस्ट सादर करताना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT परिषद 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, बैठक क्रमांक नमूद करावा किंवा वेबसाईट www.mscePune.in/DTEDOLA.TIT2025 info-appear.aspx या लिंकमध्ये जाऊन माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी, जेणेकरून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT परिषद 2025 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांसह त्यांचे गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड देण्यात येईल। विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे किंवा हस्तपोस्ट किंवा वेबसाईट www.mscPune.in/DTEDOLA.TIT2025 info-appear.aspx या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील। तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे मत अनुराधा ओका, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 यांनी व्यक्त केलेले आहे। तर ही झाली महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT बद्दल आलेले एक नवीन प्रसिद्धी निवेदन। अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।